शेतकरी बांधवांनो नमस्कार. खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे. खरड छाटणीतील महत्वाचे 5 मुद्दे. जर आपण त्याचा अवलंब केला तरच चांगली गर्भधारणा होऊ शकते. या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. नीट लक्षात घ्या. व्हिडिओचा विषय नीट खूप महत्वाचा व्हिडिओचा विषय आहे. खरड छाटणीतील महत्वाचे 5 मुद्दे. त्याचा अवलंब जर केला, ते मुद्दे जर त्या मुद्देसूदपणे त्या ठिकाणी आपण काम केलं तर खूप चांगली गर्भधारणा होऊन चांगल्या दर्जाचा माल आपल्याला मिळू शकतो. त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यातला पहिला मुद्दा जर आपण बघितला, छाटणी करायच्या अगोदर आपल्याला छाटणी करायच्या अगोदर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या बागेला ताण बसला पाहिजे आणि त्यानंतर इथ्रेलचा वापर न करता एक डोळा ठेवून छाटणी करणं आणि छाटणीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी भरपूर पाणी देऊन त्या ठिकाणी रूट झोन ऍक्टिव्ह करून घेणं. त्यासाठी महत्वाचं चौथ्या पाचव्या दिवशी ऍप्लिकेशन द्यायचं. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. मुद्दा क्रमांक 1. आणि त्यानंतर आपल्याला बुरशीनाशक म्हणजे आपल्या ज्या फुटी आहे जुन्या फुटी त्यावर जे काही म्हणजे ह्या ज्या आता या नवीन फुटी दिसत आहे तुम्हाला, ह्या ज्या नवीन फुटी दिसत आहेत. मुद्दा क्रमांक 2. इथं आपल्याला ज्या जुन्या फुटी आपण काढून टाकल्या, एक डोळ्यावर आपण छाटणी केली, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि तो पुढे जाऊन होऊ नये त्यासाठी जास्त बुरशीनाशकांचा वापर करायचा नाही. मग मुद्दा क्रमांक 2. त्या ठिकाणी आपल्याला 6व्या 7व्या 8व्या दिवसापर्यंत बोर्डोची फवारणी अर्धा% बोर्डोची फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची. आता तिसरा मुद्दा महत्वाचा, आपल्याला दरवर्षी त्या ठिकाणी मिलीबगचा संदर्भ असेल त्याचप्रमाणे म्हणजे मिलीबग येतो, खोडकीड येते, तिथं तुम्हाला काय करायचंय, खोड ओलांडे त्या ठिकाणी 12 14 15 दिवसाला वॉश करून घ्यायचे. ज्या शेतकऱ्यांनी केले असेल, अशी बाग असेल 20-22 दिवस झाले असतील, त्यांनी 35 40 45 दिवसाला जमिनीतून ग्रोस्टारचं जेमिझोन हे एकरी 1 लिटर ड्रिंचिंग करून घ्यायचंय. जेमिझोन एकरी 1 लिटर ड्रिंचिंग करून घ्यायचंय. ड्रिपर खाली एका झाडाला या ड्रिप खाली अर्धा लिटर पाणी, या ड्रिपर खाली अर्धा लिटर म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा लिटर एकरी त्या ठिकाणी 1100 लिटर पाणी करा. जेमिझोन घ्या 1 लिटर ग्रोस्टारचं. नीट लक्षात घ्या. जर आपली छाटणी होऊन 12-13 दिवस झाले, 16-17 दिवस झाले, तिथं खोड ओलांडे वॉश करून घ्या. जेमिझोन 200 लिटरला 250 मिली घ्यायचं. त्याच्यासोबत सनरूप 500 मिली घ्यायचंय. सनरूप नीट लक्षात घ्या, हे 500 मिली घ्यायचंय अभिनील क्रॉप सायन्सचं. आता मुद्दा क्रमांक 3 झाला. मुद्दा क्रमांक 1 लक्षात आला. बाग एकसारखी फुटण्यासाठी आपण काय केलं, एक डोळ्यावर छाटणी केली, त्याचप्रमाणे चांगलं पाणी देऊन घेतलं, 5 लिटर 4 स्ट्रोक कम्फर्ट सोल्युशन दिलं. शेणखत आपण 2 वर्षापूर्वी टाकलं होतं म्हणून यावर्षी टाकलं नाही, किंवा 3 वर्ष झाले टाकलं नाही, यावर्षी टाकून घेतलं. दुसरा मुद्दा, एकसारख्या फुटी आपल्याला मिळवताना किंवा त्या ठिकाणी जे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे तिथं चुना मोरचूर सल्फरची फवारणी करून घेतली. तिसरा मुद्दा, आपण त्या ठिकाणी काय केलं की खोड ओलांडे वॉश करून घेतले. जर छाटणी होऊन गेलेली आहे 35-40 दिवस झाले, विरळणीच्या दरम्यान आपण खालून जेमिझोन देऊन घेतलं, किंवा छाटणीच्या नंतर 10 12 13 14व्या 15व्या दिवशी आपण खोड ओलांडे वॉश करून घेतले, जेमिझोन 250 मिली, आणि त्याच्यासोबत कुठलं एक साधं कीटकनाशक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. जर गरज पडली तर, नाही तर तेवढंच 250 मिली तुम्ही घेऊ शकतात. मुद्दा क्रमांक 4 खूप महत्वाचा, डोळा कुठंतरी हुसासायला लागला, कापूस अवस्थेच्या पुढं आला, अशी थोडीशी स्टेज असेल, याच्या मागची काही स्टेज असेल, किंवा ही स्टेज दादा दाखव रे, ही छोटीशी स्टेज बघा. इथं तुम्हाला काय करायचंय की इथं उडद्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इथं फवारणी करायची. तुम्हाला 200 लिटर पाण्याला मेटाडोर 200 मिली, कवच 200 ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. आणि त्याच्यानंतर 3-4 दिवसांनी एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी तुम्हाला प्लॅटिनम 200 लिटरला 500 मिली, प्लॅटिनम 200 लिटरला 500 मिली, 19-19 500 ग्रॅम आणि GA 2 ग्रॅम अशी फवारणी एक सारख्या फुटी तुम्हाला 25-28 दिवसाला मिळायला त्या ठिकाणी खूप चांगली मदत त्या ठिकाणी होईल. आणि ही मदत, मुद्दा क्रमांक 4 खूप महत्वाचा आहे. एक सारख्या जर फुटी मिळाल्या तरच तुम्ही 35 36 38 40 दिवसाच्या दरम्यान अशा फुटी तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. आणि त्या ठिकाणी जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या काड्यांची विरळणी करणं हा मुद्दा क्रमांक 5 खूप महत्वाचा आहे. ज्यांना चांगली गर्भधारणा करायची आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा क्रमांक 5. चौथा नंबर आहे, एकसारख्या फुटी त्या ठिकाणी मिळाल्याच पाहिजे आणि त्या मिळवण्यासाठी 28 ते 30 दिवसाच्या दरम्यान किंवा 22 ते 24 दिवसाच्या दरम्यान आपल्या बागेची स्टेज, कोंब कुठंतरी बाहेर येतोय, कापूस अवस्थेच्या पुढची स्टेज, या स्टेजला तुम्ही
अशी स्टेज कुठेतरी बागेमध्ये 50% दिसती. ही जी स्टेज आहे ही 50% दिसती. त्यावेळेस 200 लिटरला 500 मिली प्लॅटिनम 19 500 ग्रॅम जी आहे 2 ग्रॅम आणि त्याच्या अगोदर तुम्ही मेटाडोर कवचचा स्प्रे केला. त्याच्यानंतर परत एक कीटकनाशकचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. आणि तो कीटकनाशकचा स्प्रे करताना नीट महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, तिथं अल्फामेथ्रिनचा वापर तुम्ही करू शकता, डेंटासूचा वापर करू शकतात. आता विरळणी केली आणि विरळणी काय होतं, काही शेतकरी काय करतात, एकाच वेळी 2 जेवण करायचा प्रयत्न करतात. नॉनव्हेजही खायचं, व्हेजही खायचं, ते जमणार नाही. म्हणून विरळणी केल्यानंतर 5-6 दिवसाने तुमचं सप्केन झालं पाहिजे. तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी 100% गर्भधारणा होईल. चांगल्या प्रतीचा माल, चांगल्या प्रतीचा घड तुमच्याकडे जर तयार करायचा असेल तर खरड छाटणीतील हे 5 मुद्दे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की 40-45 दिवसापासून 70-75-80 दिवसापर्यंत जे काम तुम्हाला करायचंय ते काम तुम्ही सगळे लोक करतात. शेतकरी बांधवांनो, सांगण्याचं तात्पर्य, बरेचसे शेतकरी म्हणतात सर आमचं देशांतर्गत बाजारपेठेचं काम आहे, लिओसिनचे 3 स्प्रे केले, कल्टर खालून सोडलं, कल्टरचा वरून स्प्रे केला, तरी सर बाग फेल गेली. अरे मग बाग फेल जाण्याचं कारण काय आहे की पहिले 5 महत्वाचे मुद्दे जर तुम्ही व्यवस्थितरित्या केले तरच तुमच्या बागेला चांगल्या दर्जाचा माल, कारण घड जिरू नये म्हणून हे फवार ते फवार, कुठंतरी ताणून तुणून घड आण, मग त्या घडाचा पोत होत नाही. त्याला किती बायोस्टिम्युलंटचा वापर केला, किती जिब्रालिक ऍसिडचा वापर केला तर ते घड चांगल्या दर्जाचे होत नाही आणि ते चांगल्या दर्जाचे न झाल्यामुळे आपल्याला टनेजमध्ये फटका बसतो आणि खर्च जो करायचा आहे गोळीबार छाटणीमध्ये आपल्याला डावणी मिळतोय, पावडरी मिळतोय, फळकूज आहे, गळकूज आहे, या सगळ्या गोष्टी फुगवणीसाठी आपल्याला बराचसा त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. वेगवेगळे औषधं, वेगवेगळ्या खतांचा वापर करावा लागतो, तिथं आपला खर्च वाढतो. म्हणून बाळ या काडीमध्ये जे बाळ आपल्याला जो घड तयार करायचा आहे, या काडीमध्ये जे बाळ आपल्याला तयार करायचं आहे, जो गड आपल्याला तयार करायचा आहे, तो इतका सक्षम करा, इतका सक्षम करा, इतका सक्षम करा, इतका सक्षम करा, इतका सक्षम करा. हे 5 वेळा बोलण्याचं कारण एकच आहे की महत्वाचे 5 मुद्दे जर तुम्ही त्या ठिकाणी मिलीबग असेल, त्या ठिकाणी तुमचं खोडकीड असेल, त्या ठिकाणी थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल, कारण आपण ज्यावेळेस विरळणी करतो त्यावेळेस झाडाला चालना मिळते. आपल्याला किती काड्या ठेवायच्या, आपलं 2 गल्लीमधलं अंतर किती आहे, 2 झाडामधलं अंतर किती आहे, आपल्याला एक्सपोर्टचं काम करायचंय, डोमेस्टिक मार्केटचं काम करायचंय, देशांतर्गत बाजारपेठेचं काम करायचंय आणि आपली व्हरायटी कोणती, इलोंगेशन आहे, कलर व्हरायटी आहे किंवा थॉम्सन आहे, म्हणजे एक्सपोर्टचं काम गोल व्हाईट व्हरायटी आहे, या सगळ्यांमध्ये हा सगळा विचार करून त्या ठिकाणी मित्रांनो जर काम केलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये सक्षम घड मिळेल आणि तुमचा उत्पादन खर्च कमी राहून चांगल्या दर्जाचा माल मिळून चांगला रेट, चांगला दर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही चांगला नफा कमावल्याशिवाय राहणार नाही. हा डॉक्टर किसानचा शब्द आहे. यानंतर परतही मी तुम्हाला सातत्याने विरळणी कशी करायची, किती काड्या ठेवायच्या, सप्केन कसं करायचं, सप्केन नंतर फुटून आल्यावर थ्रिप्ससाठी आपण कशा पद्धतीने काम करायचं, त्याचप्रमाणे पुढचा शेंडा कधी स्टॉप करायचा, पाणी त्या 35-40 दिवसात किती द्यायचं, कसं द्यायचं, काय फवारण्या करायच्या आणि कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं याचा एक स्पेशल व्हिडिओ मी देईलच. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.